ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता आता दोन्ही हप्ते आता एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच की बघा, आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा, राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर एक अत्यंत दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा 9वा हप्ता आणि शेतकरी मित्रांनो आता बघा 10वा हप्ता आता एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। बघा, या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून आजच्या मुहूर्तावर या वितरणाची प्रक्रिया म्हणजेच की बघा अधिकृत सुरू झालेली आहे। सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। अनेक महिन्यापासून बघा सुरू असलेल्या चर्चेला आणि बघा आता अनिश्चित अखेर पूर्णविराम मिळालेला आहे। बघा, थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारच्या या निर्णयामुळे बघा शेती कामासाठी आणि दैनंदिन गरजासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे। ज्यांची प्रतीक्षा ती दीर्घकाळापासून करत होते, आता ती प्रतीक्षा आता शेतकरी मित्रांनो बघा कायमची संपलेली आहे। म्हणजेच की बघा, आता योजनाचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आणि बँक खातं आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत अनिवार्य आहे। ज्यांच्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचण येऊ शकते। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आपले आधार सिलिंग तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यातील हप्ता कोणत्याही प्रलंबीशिवाय वेळेवर मिळू शकेल। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो बघा, आता बँकिंग व्यवहारावरच्या सुरक्षेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहे। यामध्ये बघा प्रामुख्याने उत्पन्नाची मर्यादा आणि कुटुंबातील सदस्याची पात्रता तपासली जात आहे। ज्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेल्या निकषाच्या बाहेर आहे अशा शेतकऱ्यांचा लाभ काही काळासाठी रोखला आला असून केवळ गरजू आणि अल्पधारी शेतकऱ्यांचे हे पैसे दिले जाणार आहे। आणि त्याचप्रमाणे वितरणाची पहिल्या टप्प्यात बघा पुणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यातून निधी वितरणाची प्रक्रिया जोमाने सुरू झालेली आहे। या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम एकत्र जमा होण्यास सुरुवात झाली असून प्रशासनाने हे काम युद्ध पातळीवर हाती घेतलेले आहे। यासोबतच बघा, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनी या निधीचा लाभ मिळत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा तसेच सोलापूर आणि सांगली या क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। येथे ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर जमा होत असल्याचे शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता मिटली आहे। या प्रक्रियेत बघा गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातील आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळणार असून प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी नियोजन केलेले आहे। आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, इतकेच नव्हे तर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया सध्या वेगाने राबवली जात आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। बघा, आजच्या मुहूर्तावर हे वितरण बघा होत असल्याचे शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला आधार मिळणार आहे। त्याचबरोबर वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यातील पैशाचं वितरण पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली असून प्रशासकीय स्तरावर हे काम आता गतीने सुरू झालेले आहे। आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो, आता बघा अकोला आणि पालघर या जिल्ह्यातील हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आणि हे पैसे टप्प्याटप्प्याने हे पैसे वाटप होताना दिसत आहे। बघा 18 जिल्ह्यातील पूर्ण काल झालेले आहे आणि ज्यामुळे पात्र शेतकरी बांधवांना मोठी दिलासा मिळणार। कोणत्याही अफवावर बघा आता विश्वास ठेवू नका
केवळ अधिकृत सरकारी माहितीवर लक्ष केंद्रित करा शेतकरी मित्रांनो, कारण यामुळे बघा कोणत्याही माध्यमातून तुमची फसवणूक करू शकणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वात महत्त्वाची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे आता सर्वात महत्त्वाचं बघा, या प्रक्रियेत जळगाव आणि भंडारा या जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. शेवटच्या टप्प्यातील शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील आता निधी जमा करण्याचं प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि हे पैसे टप्प्याटप्प्याने वाटप पूर्ण केले जाणार असून ज्यांची KYC पूर्ण आहे त्यांच्याच खात्यात ही रक्कम सुरक्षितपणे पोहोचत असल्याचे स्पष्ट झालेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमच्या मोबाईलवर SMS आला नसेल तर घाबरून न जाता थोडासा संयम ठेवा. अनेकदा सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे SMS उशिरा येतात, परंतु खात्यात रक्कम जमा झालेली असू शकते. तुम्ही आपल्या बँक शाखेत जाऊन किंवा पासबुक अखंड करून खात्यातील शिल्लक रक्कम तपासून घ्या. कारण अनेक शेतकऱ्यांच्या मेसेज न येतील पैसे मिळतात. आता सर्वात महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो, सरकारी निर्देशानुसार आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची उद्दिष्टे ठेवण्यात आलेले आहे. बँकेचे सर्व सुरळीत झाल्यामुळे ही प्रक्रिया आता अधिक वेगाने पार पडणार आहे. कोणत्याही अधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका. आणि बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, आपल्या बँक खात्याच्या व्यवहारावर सुरक्षित ठेवा, जेणेकरून कोणत्याही फसवणुकीपासून तुमची स्वतःची बचाव करू शकाल. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आता सर्वात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो, आता बघा, या योजनाचा लाभ खालील 12 प्रमुख बँकेचं सर्वात अगोदर जमा होणार आहे. बघा, जर शेतकरी मित्रांनो तुमचं सुद्धा खातं या 12 बँकेपैकी जर असेल तर 100% तुमच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार आहे. बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की सर्वात अगोदर फक्त याच 12 बँकेत पैसे जमा होणार आहे. ते 12 बँका कोणत्या आहे? सर्वात महत्त्वाची बातमी आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले जर तुमच्यापाशी शेतकरी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया जर तुमच्यापाशी खातं ओपन असेल तर सर्वात आधी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्यापाशी सुद्धा HDFC बँकेचं खातं ओपन असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा पैसे जमा होणार. त्याचप्रमाणे बघा, पोस्ट ऑफिस बँक, कोटक महिंद्रा बँक, बघा जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कॅनडा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे प्राधान्याने जमा केले जात आहे. सर्वात महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो, आजच्या या वितरणात प्रक्रियेमुळे शेती कामासाठी लागणारे बियाणे आणि खताचे नियोजनासाठी शेतकऱ्याला मोठी मदत होणार आहे. सरकारी बँकेतील खात्यात वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य लाभ दिला जात असल्याचे भविष्यातील आपले खातं सक्रिय ठेवणे आणि नियमाचे पालन करणे शेतकऱ्याच्या हितीचे ठरणार आहे. आता कोणत्याही अडचणीच्या वेळी बँकेत शाखेशी संपर्क साधून तुम्ही आपल्या पैशाची निवारण करू शकता. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, शेवटी सर्व शेतकरी बांधवांनी आपले मोबाईल नंबर आणि आधार लिंक असल्याची खात्री करावी. कारण की बघा, नमो शेतकरी आणि PM किसान हे दोन्ही योजनांचा लाभ एकत्रच मिळणार ची शेतकऱ्यांची मोठी बातमी होती. पण शेतकऱ्याला आधी बघा PM किसानचे पैसे मिळाले आणि आज एकदा शेतकऱ्याच्या खात्यात दोन्ही हप्ते एकदाच मिळणार आहे. म्हणजे की ही मोठी प्रशासनाकडून बातमी आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, पैसे जमा झाले नसेल, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच कळवा. कारण की शेतकरी मित्रांनो, तुमच्या एका व्हिडिओमध्ये बघा आता सर्वात महत्त्वाची ही शेतकऱ्यासाठी बातमी असणार आहे. शेतकरी मित्रांनो, पैसे जमा झाले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.